ठीक आहे. सो पॉइंट 2 पर्यंत झालं होतं आपण. पॉइंट 3 बघू. फॉर लूप कंटिन्यू करणार आहे. त्याच्यामध्ये थोडे नेस्टेड फॉर लूप आणि फॉर लूप आणि इफ एल्सचं कॉम्बिनेशन. ठीक आहे. त्याचं बघून घेऊ आपण. ओपन करतो ती पीडीएफ फाइल्स ऑलरेडी ओपन आहे. सो आज आपल्याला बघायचं आहे. फॉर लूप स्टार्ट केलं होतं, राईट? नेस्टेड इफ एल्स बघितलं आपण, रिझल्ट सिस्टीमचा प्रोग्राम. इफ एल्सचं पण बघितलं. मेन म्हणजे त्याच्यात इंटेंडेशन बद्दल व्यवस्थित कळालं असेल. ठीक आहे. नंतर आज जे बघणार आहे आपण, फॉर लूपिंग. फॉर लूप, व्हाईल, नेस्टेड लूप. म्हणजे लूप मध्ये लूप टाकता येतं, त्याची काही एक्झाम्पल. ठीक आहे. एक एक पॉईंट बघू, त्याचे 1 2 4 एक्झाम्पल आपण घेऊन टाकू. एक्झाम मध्ये काही जरी विचारलं कुठलाही पॉईंट बद्दल, कसाही क्वेश्चन, तर आपल्याला सांगता येईल. इव्हन हे वापरता येईल कंट्रोल स्टेटमेंट त्याच्यामध्ये. ब्रेकचा काय यूज आहे, कंटिन्यूचा काय यूज आहे, पास कधी वापरायचं. कुठलंही काही कसंही विचारलं तर आता मंडे पासून आपण स्ट्रिंग आणि त्याचे फंक्शन करू. सो लेट्स स्टार्ट. कंडिशनल स्टेटमेंटचा यूज कळाला. काही कंडिशनल बेस्ड प्रोग्रामिंग करायचं असेल तर ते गोष्टी लागतात. कालचे प्रोग्राम काय ओपन करू. फाईल ओपन रिसेंट. इफ एल्सचे प्रोग्राम बघितले होते, इव्हन्स अँड ऑड्स. फॉर लूप स्टार्ट केलं होतं आपण, नाही केलं काही. बरं, ठीक. तर फॉर लूप आज पहिलं बघू. स्टुडंट रिझल्टचा आपण लास्ट बनवला होता. एल्सिफ एल्सिफच्या कंडिशन. ठीक आहे. आज फॉर लूप्स पूर्णपणे बघून घेऊ. देन नेक्स्ट स्टेप फॉर लूप्स वगैरे. तर फाईल करणार आपण, न्यू फाईलकडे जाणार आहे. नंतर त्या फाईलला मी सेव्ह करून घेतो. आपलं फोल्डर ऑलरेडी आहे तिथे, फॉर डेमो म्हणून मी या फाईलला सेव्ह करतो. ठीक. ठीक आहे. फॉर लूपचा यूज काय, कशासाठी वापरला जातो? काय तुम्हाला माहिती आहे? काय ऐकलंय तुम्ही फॉर लूप बद्दल? पर्पज काय फॉर लूपचा? म्हणजे असं का बरं आणलं गेलं बा त्याला फॉर लूप? रिपिटेशन करण्यासाठी. जर मी तुम्हाला बोललो, की तुम्हाला 10 वेळा ना इंडिया प्रिंट करायचंय. INDI. आता सध्या तुमच्याकडे ऑप्शन काय आहे? प्रिंटचा एक ऑप्शन. 1, 2, 3 अप टू व्हॉट? तुम्हाला जे बोलले मी 100 टाइम प्रिंट कर. तुम्ही काय करणार आहे? प्रिंट किती वेळा लिहिणार? 100 वेळा. याने आउटपुट येऊन जाईल. असं नाही की येणार नाही. हा परफेक्ट वेपन आहे. बट इट इस नॉट अ गुड प्रोग्राम. आहे ना? जेव्हा अशी सिच्युएशन येते, अशा गोष्टी काही रिपीट करायच्या असतात, त्यावेळी तुम्हाला फॉर लूपचा वापर. Pythonच्या फॉर लूप हे 2 फॉर्मॅटमध्ये वर्क होतं. ठीक आहे. एक स्पेशली नंबरसाठी वर्क करत असतो आणि एक स्पेशली स्ट्रिंग, लिस्ट आणि सगळ्यांसाठी कॉमन असतो. तर आता आपण आधी फॉर लूप नंबरसाठी बघूया. नंतर जेव्हा स्ट्रिंगचा आपण चॅप्टर स्टडी करू, तेव्हा स्ट्रिंगसाठी, मग लिस्टमध्ये जेव्हा स्टडी करू, परत फॉर लूप. म्हणजे फॉर लूप आणि इफ एल्स हे कंटिन्युअसमध्ये येणारच प्रत्येक कन्सेप्टमध्ये. आता फक्त फॉर लूपचं हे लक्षात येतंय, की फॉर लूप इज यूज्ड फॉर रिपिटेशन. ठीक आहे. जिथे-जिथे तुम्हाला गोष्टी रिपीट करायच्या मल्टिपल टाइम्स. बट ते पण एक अंटिल सर्टन कंडिशन पर्यंतच. जर रिपीट करायचं म्हणजे कितीपर्यंत रिपीट करायचं? कुठेतरी स्टॉप होणं गरजेचं आहे. मग त्याचा काय-काय सिंटॅक्स आहे, कसं त्याला स्टॉप करायचं, कसं त्याला रिपीट करायचं, त्याचा आता सिंटॅक्स बघू. पहिलं फॉर्मॅट आपण फॉर लूपचं बघतोय तो म्हणजे फॉर नंबर. हा फॉर लूप झाला. कशासाठी बघतो आपण? नंबरसाठी. ठीक आहे. मग हे तुम्हाला स्ट्रिंग सुद्धा मध्ये वापरता येतं. लिस्ट, टपल, डिक्शनरी पुढे सगळं वापरता येतं. बट ॲज ऑफ नाऊ विल सी फॉर द नंबर. जनरल प्रोग्रामिंगमध्ये फॉर लूप जर बघितलं त्याचे 3 कंडिशन येतात. फॉर लूपमध्ये बघितलं. फर्स्ट तुमचा येतो इनिशियलायझेशन. तिथे तुम्ही इनिशियलाइज करता. ठीक आहे. INIT. सेमिकोलॉन. देन तुमचा येतो कंडिशन. कुठपर्यंत तुम्हाला जायचं. त्याच्यानंतर आयदर तुमचं इन्क्रिमेंट ऑर डिक्रिमेंट. हा जनरल सिंटॅक्स आहे. आयदर इट मे बी सी, सी प्लस प्लस ऑर जावा. ठीक आहे. बट आपल्याला आता फॉर लूपमध्ये बघायचं. आणि नॉर्मल प्रोग्रामिंगमध्ये तिन्ही गोष्टी ना कंपल्सरी असतात. बट फॉर लूपमध्ये ऑप्शनल आहे. बेस्ड ऑन युअर नीड तुम्हाला ते वापरायचे. आता एक सिंपलचं एक्झाम्पल जर मी बघितलं, की प्रिंट करा 1 to 10 नंबर युजिंग पायथन. माहिती आहे काय वापरणार आपण? वापरणार ते फॉर वर्ड सेम आहे. इथे एक व्हेरिएबल वापरणार, इन वापरणार.
इथे नंबरसाठी एक रेंज नावाचा वर्ड. रेंज इज अ फंक्शन. इथे आपण स्पेसिफाय करतो की तुम्हाला कितीपर्यंत नंबर प्रिंट करायचे. जसं की मी याला स्टार्ट केलं. ठीक आहे. आता 11 का स्टार्ट केलं ते पण सांगतो. जेव्हा हे आपण लिहू आणि इथे प्रिंट करू, प्रिंट आय, याचं काय होणार आहे प्रोग्राम? डिफॉल्ट जे आहे काउंटिंग स्टार्ट होईल तुमची 0 पासून. ठीक आहे. कुठपर्यंत जाईल तो? 11च्या आधी. म्हणजे आउटपुटमध्ये काय येणार आपल्याला 0, 1, 2 अप टू 10. आणि याची इन्क्रिमेंट जी डिफॉल्ट इन्क्रिमेंट जी होती तुमची किती होती? +1. 1, 2, 3, 4, 5 असं. ठीक आहे. पहिला फक्त आपण एक सिंगल पॅरामीटर पास केले. डिफॉल्ट स्टार्ट झालं त्याच्या 0 पासून एक-एकने इन्क्रिमेंट केलं आणि अप टू 0 टू 10 म्हणजेच 11, 11 असं. ठीक आहे. तर रेंज नावाचा फंक्शन आहे, जो तुम्हाला रेंज स्पेसिफाय करतो, की कुठपर्यंत तुम्हाला प्रिंट करायचं व्हॅल्यू. ठीक आहे. मग डिफॉल्ट स्टार्ट ऑटोमॅटिक घेऊन टाकतो, की डिफॉल्ट स्टार्ट 0 करा. डिफॉल्ट इन्क्रिमेंट करा 1. ठीक आहे. आपण डिफॉल्ट स्टार्ट कशाने करायचंय ते पण देऊ शकतो. इन्क्रिमेंट कितीने करायचे ते सुद्धा देऊ शकतो. ठीक आहे. पण आधी पहिलं जो फॉर्मॅट आहे, तो प्रॅक्टिकली बघून घेऊ. सिंपलचा एक प्रोग्राम करायचा फॉर डेमो बद्दल आपण एक येऊ, की हॅश लाईन फॉर सिंगल लाईन कमेंट सिंपलचा मेसेज येतो प्रिंट 1 टू 10 नंबर. ओके. NUM 1 ते 10 नंबर प्रिंट करायचे. त्यासाठी सिंटॅक्स काय फॉर एक व्हेरिएबलचं नाव काही पण व्हेरिएबल नाव देऊ शकता तुम्ही. फॉर एक्झाम्पल मी घेतलं आय. इन नावाचं एक बिल्ट इन फंक्शन आहे. कशामध्ये तुम्हाला ते शोधायचं. तर आपण काय वापरण्यासाठी रेंज नावाच्या फंक्शनमध्ये जाऊन तुम्हाला एक नंबर जनरेट करा 11. ठीक आहे. मी इथे प्रिंट केलं याला आय. आणि याचं डिस्क्रिप्शन असं आहे, की हा जो आहे तो इट विल डिफॉल्ट DAFAULT डिफॉल्ट स्टार्ट विथ 0. ठीक आहे. डिफॉल्ट 0 न स्टार्ट होतो. ठीक आहे. कुठपर्यंत जाणार आहे? गो अप टू 10. 0 ने स्टार्ट झाला म्हणजे ऑब्व्हियसली 10 पर्यंत जाईल. आणि डिफॉल्ट इन्क्रिमेंट असणार आहे त्याची किती? डिफॉल्ट इन्क्रिमेंट INCREMENT इन्क्रिमेंट बाय 1. ठीक आहे. तर असं होणार याचं बाय डिफॉल्ट कारण एक सिंगल पॅरामीटर जेव्हा पास करतो आपण डिफॉल्ट स्टार्ट विथ 0 गो अप टू 10 पर्यंत येईल, नॉट 11 आणि डिफॉल्ट इन्क्रिमेंट बाय 1. मग याचं आउटपुट काय येईल आता? कसं आउटपुट येईल? डिफॉल्ट 0 न स्टार्ट होईल. कुठपर्यंत जाईल तो? 10 पर्यंत. इन्क्रिमेंट बाय 1 म्हटल्यानंतर 0, 1, 2, 3, 4 अप टू व्हॉट? 10 पर्यंत जाईल. येतंय? 0 टू 10. ठीक आहे. कारण जेव्हा तुम्ही फक्त सिंगल पॅरामीटर पास केले ना, मग त्याच्यात डिफॉल्ट 0 स्टार्टने डिफॉल्ट होणार आहे, इन्क्रिमेंट डिफॉल्ट 1 ने होणार आहे. आता सेम थिंग आपण सेकंड फॉर्मॅट बघू. फॉर लूपसाठी. फॉर लूपच फॉर कीवर्डच वापरणार आहे. व्हेरिएबल तुम्ही वापरू शकता. इन RANG रेंज. आता इथे मी काय करतो, मला इथे 1 लिहायचं आणि परत इथे मी लिहितो 11. आता चेंज फक्त आपण हे केलं, की जे डिफॉल्ट तुमचं स्टार्ट होत होतं 0 ने. आता डिफॉल्ट नाही होणार. स्टार्ट विथ व्हॉट? 1. आणि आपण एक त्याला सांगितलंय ना पहिले, स्टार्ट कशाने करायचं? 1. 10 पर्यंत जा. पण इन्क्रिमेंट डिफॉल्टच राहील, तो कितीने राहील? 1 ने राहील तुमचा. ठीक आहे. इथे जाऊन मी याला परत प्रिंट प्रिंट. याला 1 मिनिटासाठी मी कमेंट करतो किंवा ठेवू शकतो काही प्रॉब्लेम. इथे अजून एक जनरल प्रिंट स्टेटमेंट लिहून टाकू. सेपरेशन देऊन टाकू. पहिलं प्रोग्रामचं आउटपुट बघा. पहिला प्रोग्राम डिफॉल्ट स्टार्ट झालं होतं 0 ने 11 10 पर्यंत. दुसरा प्रोग्राम आपण स्टार्ट कुठून केला होता? 1 ने. म्हणजे जी स्टार्ट पोझिशन आपण स्पेसिफाय करू, तिथून तो स्टार्ट होतो. तुम्ही स्टार्ट पोझिशन नाही दिलं, तर डिफॉल्ट स्टार्ट होईल तो 0. जर मी इथे डायरेक्ट जाऊन 5 देतो. आता काय आउटपुट?
5 पासून कुठपर्यंत? 10 पर्यंत येतील. असं याचा अर्थ नाही की 5 पासून पुढे 11 म्हणजे 5, 6, 7, 8, 9, 10 म्हणजे तो 16 पर्यंत नाही जाणार. ठीक आहे. ते कन्सेप्ट नाही. एंड टार्गेट 11 च्या आधीच. ज्याची स्टार्ट आता जी होणार आहे ती 5 पासून होईल. ठीक आहे. लक्षात येते 2 गोष्टी. पॅरामीटर 1 पास केलं तर डिफॉल्ट स्टार्ट होईल 0 ने. इन्क्रिमेंट डिफॉल्ट अजून 1 नेच होतंय. आता स्टार्ट आपण 5 ने केल्यामुळे ते डिफॉल्ट स्टार्ट होईल तुमचे 5. ठीक आहे. आता थर्ड काय सीन असतो, की 3-3 पॅरामीटर आपण पास करून ठेवले. 3 पॅरामीटरचा अर्थ काय? त्याला आपण स्टार्ट केलंय, की फॉर केलं, आय केलं, इन रेंज हा सिंटॅक्स आहे. पण त्याला सांगतोय, की 2 ने स्टार्ट कर. 50 पर्यंत जायचं फॉर एक्झाम्पल आणि मी इथे डायरेक्टली लिहितो 2 किंवा 5 लिहितो. ठीक आहे. आता कसं येईल आउटपुट? 5 च्या प्रमाणे म्हणजे आउटपुट काय येईल? 2 त्याच्यानंतर नन असं 5 ने इन्क्रिमेंट परफेक्ट. 2, 7, 12, 17, 22, 30. लक्षात येते तिन्ही फॉर्मॅट. बाय डिफॉल्ट याच्यात ऑप्शन आहे आपल्याला, की असं नाही की तुम्हाला कंपल्सरी तिन्हीच्या तिन्ही पॅरामीटर देणं आहे. तुमच्यावर आहे बेस्ड ऑन युअर नीड. डिफॉल्ट स्टार्ट 0 ने होतो हे लक्षात ठेवायचं. इन्क्रिमेंट बाय डिफॉल्ट 1 ने होतो. पण तुम्हाला इन्क्रिमेंट तुमच्या हिशोबाने ठेवायचं असेल तर ते तुम्ही ठेवू शकतात. आणि कुठपर्यंत जायचंय ते तुम्हाला स्पेसिफाय करता येतं ॲज वेल ॲज हॅलो, आवाज येतोय ना? चेक करू तुम्हाला. ठीक आहे. आपण स्टार्ट कशाने केला? स्टार्ट विथ 2 ने 49 पर्यंत जायचे. बट इन्क्रिमेंट विथ व्हॉट? लक्षात आलंय तिन्ही फॉर्मॅट फॉर लूपचे. आता जो फॉर लूप आपण बघितलाय तो बघितलाय नंबरसाठी. ठीक आहे. फॉर आय इन रेंज 11 पर्यंत गेलो जे पण आहे. एक पॅरामीटर पास केला तर डिफॉल्ट स्टार्ट 0 11 पर्यंत तो याच्या आधी जाईल इन्क्रिमेंट डिफॉल्ट. आपण इथे फक्त सांगितलंय की स्टार्ट कुठून कर बट इन्क्रिमेंट तुझ्या मर्जीनेच म्हणजे 1 नेच करणार. थर्ड याच्यामध्ये आपण स्टार्ट कुठून करायचं आहे आणि इन्क्रिमेंट कितपर्यंत करायचं हे सुद्धा सांगितलं. म्हणजे तिन्ही फार बेस्ड ऑन आवर नीड. हे फक्त जेव्हा तुम्ही नंबर सोबत काम करणार आहे तेव्हा तुम्हाला काम. तिन्ही फॉर्मॅट लक्षात आले. ठीक आहे. हे कधी पण गरज पडले बेस्ड ऑन युअर नीड तुम्हाला हे करता येईल. ठीक आहे. आता काही-काही प्रोग्राम्स असे पण विचारले जातात. एक्झामला तर नाही, पण इंटरव्ह्यूमध्ये ते विचारू शकतात. फॉर एक्झाम्पल इव्हन ऑड नंबरचा प्रोग्राम तुम्ही केलाय? राइट? सो आता जर मी सांगितलं, की प्रिंट ऑल इव्हन नंबर, प्रिंट ऑल इव्हन नंबर, ओके, बिटवीन 1 टू 100. 1 ते 100 मधले सगळे इव्हन नंबर प्रिंट करायचे. कसं करणार प्रोग्राम? फॉर आय इन रेंज म्हणजे जेवढं रेंज पाहिजे आपल्याला ते जनरेट करून घेऊ आपण. फॉर इथे वापरू आय इन RNG रेंज. काय करावं लागेल इथे? टू करणार. त्याच्यानंतर 101 परत टू करायचं. ठीक आहे. म्हणजे 0 पण लिहू शकतो ना आपण. डिफॉल्ट 0 नंबर. म्हणजे विथआऊट युजिंग इफ एल्स कंडिशन सुद्धा फक्त फॉर लूपचा वापर करून आपल्याला सगळे इव्हन नंबर प्रिंट करता ठीक आहे. हा एक वे आहे आणि हा सगळ्यात बेस्ट वे आहे, की परत इफ एल्स का चेक करायचं. याने जरी केलं आपण डिफॉल्ट स्टार्ट 0 ने होईल, मग 2, मग 4, 6, 8 म्हणजे सगळे इव्हन नंबर प्रिंट होतील तुमचे 1 टू 100 मध्ये. आणि एखाद्याने असंही केलं असतं, की त्याने फक्त काय करून घेतलं असतं? याने काय होऊन जाईल? 0 टू 100 नंबर जनरेट होणार आहे. इथे जाऊन परत काय केलं असतं आपण? इफ आय नॉट 2 इक्वल टू सेमच हे पण का वेगळं आहे? हे ना? पण उगीचच कंडिशन चेक कशाला करायचं? बाय डिफॉल्ट जर फॉर लूप ऑलरेडी ह्या गोष्टी देतोय, तुम्हाला करता येईल. पण याने एक अजून एक सिंटॅक्स तुम्ही शिकला, की फॉर लूपमध्ये आपल्याला इफ टाकता येईल.
ठीक आहे. तर बेस्ड ऑन जसं नीड पुढे काही लॉजिकल प्रोग्रामिंग असतील, आपण त्यालाही सॉल्व्ह करू. बट बेटर वे आपल्याला करायचं काय फॉर लूपचाच वापर करायचा आहे. आपल्याला तिन्ही कंडिशन माहिती आहे. कुठून स्टार्ट करायचंय, कितीने इन्क्रिमेंट कसं करायचं. आता मी फक्त या प्रोग्रामला थोडंसं ट्विस्ट करतो. फक्त मला सांगा, की चेंज काय? प्रिंट ऑल इव्हन नाही, प्रिंट ऑल ऑड नंबर बिटवीन 1 to 100. कुठे चेंज येईल एक्झॅक्टली? तेवढं सांगा. अजून फक्त 0चा 1 होईल. इथे काही करायचं नाही. फक्त तुम्हाला इथे काय करायचं 0चा 1 करायचं. ठीक आहे? तुम्हाला सगळे ऑड नंबर प्रिंट करू. आधी इव्हन नंबर प्रिंट होतील आणि ते बघा सगळे ऑड नंबर. सिंपल. तर क्वेश्चन खूप हार्ड वाटतो, की प्रिंट ऑल द प्राईम इव्हन नंबर, ऑड नंबर बिटवीन 1 to 100 अँड ऑल थिंग्स. बट ॲक्चुअली बघायला गेलं तर फक्त कन्सेप्ट माहिती पाहिजे, की कोणता लूप कशा वेळेने वर्क करतो आणि काय करतो. ठीक आहे? हे काही प्रोग्राम्स असे आणि जसं मी बोललो होतो, की एखादा वर्ड तुम्हाला लिहायचा आहे 1000 वेळा, 1,00,000 वेळा. तोही तुम्हाला देता येतं. फॉर PRINT, PRINT. जसं तुम्ही एखादा भक्त असं जसं जय श्रीराम लिहायचे तुम्हाला 1000 वेळा. तुम्ही काय करणार सिंपल फॉर आय करणार, इन करणार, रेंज, RANGE रेंज, जे पण 1001. एकच 1000 झालं नाही, ते 10,001 झालं. 1000. 10,000 का 10 करोड पण प्रिंट करू शकतो. आपल्याला काय ते. फक्त काउंट वाढवायचे. ठीक आहे. जय श्रीराम. ते किती वेळा प्रिंट होईल आता? 1000 वेळा. आणि इमॅजिन करा जर मी तिथे सपोज एखादी कोटी किंवा 10 कोटी टाकलं तर काय होईल? हं? एक्झिक्यूट होईल का तो थांबून जाईल? कुठपर्यंत होईल? कधीपर्यंत होईल? किंवा एखादी गोष्ट मी इन्फिनिटीमध्ये टाकून टाकली, तर त्या केसमध्ये होतं काय? असं होतं का? केलंय प्रॅक्टिकली? इन्फिनिटीमध्ये गेले होते. आधी ना, आता त्यांनी Pythonनी सुद्धा एका रेंजला जाऊन ते एक्झिट करतात. ठीक आहे. त्यांना माहिती आहे डिफॉल्ट हे ह्याच्यात गेलेले आहेत. नाहीतर बाय डिफॉल्ट ह्या जर इमॅजिन करा, तुमचं जर हे झालं नसतं, ठीक आहे. तर काय झालं असतं माहिती तुमचं जे लॅपटॉप जर एस-एस-डी असेल, हार्ड डिस्क असेल, सपोज 500 जीबीची. पहिली गोष्ट तर हा जो प्रोग्राम आहे, जोपर्यंत तुमचे 500 जीबी फुल होत नाही, तोपर्यंत एक्झिट झाला असता. ठीक आहे. सेकंड त्याच्यानंतर जेवढी रॅम आहे, त्या रॅममध्ये पण स्टोअर केला असता. हा पूर्ण ओव्हरफ्लो होऊन क्रॅश होण्याचे चान्सेस खूप वाढून जातात. ऑर एल्स एक लेव्हलला तुमची बॅटरी तरी डाउन होईल. म्हणजे प्रोग्राम फोर्सफुली शटडाउन करा किंवा काहीतरी करा. नाहीतर पूर्णपणे हा डेटा भरूच तर हा प्रोग्राम चालला असता. आणि एक नॉर्मल अंदाज लावू शकतो, की याला किती वेळ लागला असता करण्यासाठी. म्हणजे सांगतोय. 1 तास, 2 तास, 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस, 5 दिवस. किती वेळ लागू शकतो? बिंग कॉम्प्युटर स्टुडंट काय विचार करू शकतो? सिंपल के-बीमध्ये पण फाईल नाही. जस्ट नॉर्मल बाईटमध्ये फाईल्स असतात ते. नंतर किलोबाईट, एम-बी-बाईट, मेगाबाईट्स त्यानंतर तो 500 तुम्हाला हे कमीत कमी हप्ताभर किंवा 10 दिवस तरी प्रोग्राम रनिंगमध्ये ठेवावा लागतो. तेव्हा जाऊन तेवढी साईज ठीक आहे. तेवढ्या वेळात तुमची बॅटरी 10 वेळा संपते. त्याच्यामुळे प्रोग्राम फोर्सफुली शटडाउन होतो. पण हे नाही करत आता पायथन एका लेव्हलला जाऊन इन्फिनिटीमध्ये गेलं ना, त्याचं काहीतरी काउंट आहे. त्या काउंट नंतर तो स्टॉप करतो. त्यांना माहिती आहे की डिफॉल्ट इथे आलेले त्यांना फोर्सफुली काही करायचं नाही. ठीक आहे. सो ह्या पण गोष्टी होतात. फॉर लूप लक्षात आलंय? सिंपल. आता जे फॉर लूप वापरले आपण फक्त एक नंबरसाठी. त्या नंबरमध्ये जेवढ्या गोष्टी त्या प्रिंट करायच्या तेवढ्या आपण प्रिंट करू. बस. ठीक आहे. आपण स्ट्रिंगचा सेपरेटली बघणार आहोत. त्याच्यामध्ये पण फॉर लूप वापरता येतं. ठीक आहे. जेव्हा स्ट्रिंग मॅनिप्युलेशन करू, ॲक्सेसिंग स्ट्रिंग वगैरे जो पार्ट आहे, त्यासाठी फॉर लूपच लावू. तेव्हा आपण सेपरेटली त्याच्यासाठी बघणारच आहे. पण आता सध्या एक छोटासा डेमो दाखवून देतो. फॉर लूप बघतोय तर, तेव्हा आपण डीपली त्याच्यामध्ये बघू. तसं आतापर्यंत आपण रेंज वापरलेला आहे फॉर लूपमध्ये. पण तुमच्याकडे ऑलरेडी जर एखादी स्ट्रिंग असेल, जसे की ए-बी-सी-डी ए-बी-सी-डी ठीक आहे. मग त्यावेळी काय वापरणार? फॉर आय करणार, इन करणार. रेंज नाही वापरायचं. डायरेक्ट काय वापरायचं?
याचा अर्थ काय? फॉर लूप कशामध्ये लावायचं? या स्ट्रिंग. नंबर ऑफ कॅरेक्टर बाय डिफॉल्ट इंडेक्सिंग 0 पासून ॲक्सेस होईल आणि हे ॲक्सेस करायला स्टार्ट होईल. पण स्ट्रिंग चॅप्टरमध्ये बघू, त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल करू आणि ते प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट पण करायचं. ठीक आहे. फॉर लूपचं असं आहे. अपार्ट फ्रॉम रेंज फॉर लूप वापरायचं असेल तर तुम्हाला डायरेक्टली हे पाहिजे. मग आयदर इथे तुमचा स्ट्रिंग असो किंवा इथे तुमचं लिस्ट असो किंवा इथे तुमचा टपल असो किंवा इथे तुमचा डिक्शनरी असो. सेम. ठीक आहे. हे एक फॉर्मॅट पायथनने खूप व्यवस्थित मेंटेन केलेली. म्हणजे पुढचे जे पण पॉइंट्स आहेत ना इथे, लिस्ट, टपल, डिक्शनरी सगळ्यांसाठी फॉर लूप सेम. फक्त नंबरच्या रिलेटेड वर्क करायचं असेल तर रेंज आणि बाकी सगळं इथे ह्याच. फॉर आय इन लिस्ट, टपल, डिक्शनरी ऑर स्ट्रिंग काही पण. तर त्याला फॉर लूप म्हणतात. ठीक आहे. ते आपण बघणार आहे प्रॅक्टिकली, पण आता सध्या फक्त माहिती राहू द्या. ठीक आहे. सिंपल फॉर लूप आपलं झालेलं आहे. हां. 2-3 कीवर्ड्स पण बघून घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल हे जे कीवर्ड आहे ब्रेक, कंटिन्यू आणि पास. मग नेस्टेड आणि व्हाईल लूपचं पण बघू. ठीक आहे. आता इमॅजिन करा, की आपल्याकडे एक रेंज आहे. यालाच मी थोडं मॉडिफाय करतो, की आता एखादा बघताय, ठीक आहे. आता जप आपल्याकडे किती 1001 वार. पण एखाद्याला फक्त 100 वेळाच करायचं आणि 100 झाल्यानंतर त्याला बंद करून ठेवायचं. मग कसं करता? आपलं हे फॉर लूप किती वेळा फिरणार? 1000 वेळा. आपल्याला करायचं काय? 100 वेळा. हा लूप आहे 1000 वेळा. 100 झाल्यानंतर मला स्टॉप करायचं. पुढचं नाही. त्याला प्रोव्हिजन काय? ठीक आहे. पण मला त्याच्यात नाही करायचं. विथआऊट त्याला ॲडजस्टमेंट करता येतं. हं. कुठेतरी मला 100 आल्यानंतर भाई आता थांब म्हणून त्याला ब्रेक लाव असं बोलावं लागेल. स्टॉप. त्याच्यासाठी म्हणून काय दिलेलं आहे आपल्याला एक कीवर्ड दिलेला आहे. कोणता कीवर्ड आहे तो? ठीक आहे. याचा यूज काय? डायरेक्टली तुम्ही कोडमध्ये चेंज करणार असाल, ब्रेक कशाला? ब्रेक आपल्याला लागतो कधी-कधी, की अशी काही चुकून कंडिशन वगैरे आली तर स्टॉप करून टाकू. ठीक आहे. त्यावेळी ब्रेक वापरायचा. ब्रेकचा कन्सेप्ट सिंपल आहे. एखादी कंडिशन सॅटिस्फाईड झाली, की उसको बंद करो. तर त्याला आपण ब्रेक लावून बघू इथेच. ब्रेक लावायचा कसा? काउंट कशामध्ये भेटतोय आपल्याला? नंबर्स आय नावाच्या व्हेरिएबलमध्ये, बरोबर? आणि या आय नावाच्या व्हेरिएबलमध्ये आपल्याला जर काउंट भेटतोय, तर मग याचा कोड कसं कराल? कसं स्टॉप कराल? तुम्हाला चेक करायचंय. 100 झाले. 100 झाले तर बंद करू. मग कसं करणार? कंडिशन लावणार. इथे तुम्हाला लिहावं लागेल इफ आय इक्वल टू जे पण आहे 100, 200, 300 हे जर झालं, तर काय करून टाक भाई डायरेक्टली ब्रेक करून टाक. सिंपल. ठीक आहे. हे हम ब्रेक करते. कंडिशन काय आपली 100 वेळा आलं, की त्याला काय करा? बंद करा. मग आपण इथे जाऊन काय करणार आधी चेक करा. इफ कंडिशन आय इक्वल टू सपोज 100 हे जर झालं, तर आपल्याला काय करायचं? ब्रेक. इफ आय इक्वल टू 100 ब्रेक. ब्रेक करायचं. तर याच्या आधी आपल्याला हे लिहावं लागेल. ठीक आहे. बरोबर आहे. जय श्रीराम करा. चेक करा आय इक्वल टू 100 आहे का? नाहीये प्रिंट कर. नाहीये प्रिंट कर. पण 100 आला. स्टॉप. पण आता हे कळणार नाही, राइट? त्याला कळण्यासाठी करावं काय लागेल आपल्याला? सिंपल मी थोडंसं 10 लिहितो. म्हणजे ते कळेल की 10 नंतर स्टॉप केलं. नाहीतर ते मोजत बसावं लागेल 1, 2, 3, 4, 5. ठीक आहे. लक्षात आलं? कंडिशन आली, 10 झालं, स्टॉप. ब्रेकचा यूज काय आहे? एक्झाम्पल ऑफ ब्रेक जर विचारलं तुम्हाला, तर असं तुम्हाला एक कोड लिहावा लागेल, एक रेंज जनरेट करून आणेल आणि खाली थोडंसं एक्सप्रेशन लिहायचं. ब्रेक इज कीवर्ड यूज्ड टू ब्रेक द स्टेटमेंट ऑन पर्टिक्युलर कंडिशन्स. ठीक आहे? लक्षात आलं? आता याच्यानंतर अजून एक कीवर्ड आहे. तो काय? कंटिन्यू. एक्झॅक्टली अपोझिट आहे. ब्रेक आणि कंटिन्यूमध्ये फरक हा आहे.
ब्रेक डायरेक्टली एक्झिक्युशन स्टॉप करून टाकतो. याचं एक्झाम्पल मी ॲज इट इज ठेवतो. आता आपण दुसरं एक्झाम्पल बघू. कंडिशन. सेम प्रोग्राम कधी-कधी कोड निघून जातो त्याचा रिफ्लेक्ट. आता मला काय करायचंय, जसे 10 काउंट झाले, तर मला अ, हे प्रिंट करायचंय. जय श्रीराम झालं तर ते पण आहे. अजून एक नवीन नारा आपण लावू शकतो. अजून काय लावू शकतो? जय बजरंगबली लिहू. ठीक आहे. तर 10 जय श्रीराम नंतर एक जय बजरंगबली द्यायचं. पण बंद नाही करायचं लक्षात घ्या. 1000 वेळा जय श्रीराम बोलायचे. जेव्हा-जेव्हा 10 येईल, 20 येईल, 30 येईल किंवा काही पर्टिक्युलर कंडिशन नंतर आपल्याला काहीतरी कंटिन्यूटी करायची. तर याच्यामध्ये काय करणार सेम प्रोग्राम ॲज इट इज राहील. इथे मी जेव्हा एक्झॅक्टली 10 स्टेटमेंटला येईल, इथे मी एक प्रिंट करणार नवीन स्टेटमेंट. जे पण तुम्हाला काय करायचं. बजरंग करून. ठीक आहे. जय बजरंग लिहा, जे पण लिहायचं. जय बजरंगबली, जय हनुमान एनिथिंग. कंटिन्यू आता हा ब्रेक होऊन जाईल. पण ब्रेक नाही करायचा आपल्याला. याच्या पुढे बाकीच्या गोष्टी काय करायच्या कंटिन्यू करायचं. NUE. हे हे बघा. आता ते वरती ॲक्चुअली आता खूप 1000 वेळा काही करायची गरज नाही. आपण जरा 100 करून टाकूया. अंडरस्टँडिंग जास्त इम्पोर्टंट आहे. 100 झाले तू बघ. आता वरती जाऊ आपण. चेक करू. कुठे प्रिंट केलं होतं आपण जे बजरंग? हे नाही ब्रेक टाकायचीच नाही ना. हां, एकदा तरी झालं का? हां, एकदा झालं. पण कुठे गेला तो? नाही, नाही. हे बघा प्रोग्राम काय आपला? नॉर्मली जय श्रीराम प्रिंट करा. जेव्हा 10 येईल तेव्हा काय प्रिंट करा? बजरंगबली प्रिंट करा आणि पुढचं तुमचं चालू ठेवा. ठीक आहे? ओके, तो येऊन गेला. पण रिप्लेस होतो का? होत असेल. ठीक आहे. पण तो प्रिंट होतो तिथे. बस हां, आपण ते करू शकतो. नाही येतो ना तो रिफ्लेक्ट झाला होता. मोठा स्पेलिंग आहे. ठीक आहे. म्हणजे कंटिन्यूचा अर्थ असा आहे, एखाद्या सर्टन कंडिशनच्या वेळेस तुम्ही काय करा, त्याला प्रिंट करा. त्याच्यानंतर काय करा तुम्ही पुढच्या गोष्टी चालू राहू. ब्रेक केलं तर याच्यानंतर पुढे एक्झिक्युशन होत नाही. कंटिन्यूने ती कंडिशन चेक होते, ती गोष्ट प्रिंट पण होते आणि पुढचा प्रोग्राम ॲज इट इज कंटिन्यूमध्ये चालला जातो. ठीक आहे. आता जर मी बोललो की 5, 10 आणि 15 अशा 3 वेळेस तुम्हाला हे प्रिंट करायचं. त्यावेळी काय आहे? तिन्ही वेळेस ते बजरंगबली, बजरंगबली, बजरंगबली प्रिंट झालं. जेव्हा 5 काउंट होईल तेव्हा, जेव्हा 10 होईल तेव्हा, 15 होईल तेव्हा, इव्हन 20 करायचं असेल. अरे 3 तर सांगा. काय करावं? 3 कंडिशन देऊन ठेवायच्या आहे. आता नॉर्मली होतं काय हा प्रोग्राम याला परत ना मी क्लोज करून ओपन करतो. कलर फॉर्मॅटमध्ये इश्यू येऊन जातो कधी-कधी. ओपन रिसेंट फॉर ठीक आहे. तर आता सध्याचा प्रोग्राम काय आपला सिंपलचा प्रोग्राम आहे. ठीक आहे. आपण करतो काय आता 20 वेळा प्रिंट करतोय. त्याच्यामध्ये 10 काउंट आलं की 1 वेळा प्रिंट. आता फक्त मला चेंज एवढं करायचंय, जेव्हा काउंट 5 राहील, तेव्हा एकदा प्रिंट करा. जेव्हा काउंट 10 वर राहील, तेव्हा एकदा प्रिंट करा. जेव्हा काउंट 15 राहील, तेव्हा एकदा प्रिंट करा. कुठे? इथे? मग तो एकदाच होईल. 10 वेळेस 10च्या टाईमिंग थोडी तो प्रिंट होईल. पण इक्वल टू करून टाकले. ठीक आहे. याने इथे 5 जर मी केला, तर जेव्हा I5 येईल एकदा प्रिंट होईल. मग 6, 7, 8, 9, 10. 10 नंतर कुठे थांबायचं त्याला सांगितलंच नाही. हं? परत इफ कंडिशन्स. त्यांनी पण येऊन जाईल, पण एवढे इफ कंडिशन वापरण्याऐवजी मी तुम्हाला कालही हां. पण त्याचसाठी एक कीवर्ड सांगितलं होतं ना काल. एक वापरला होता आपण. मल्टिपल कंडिशनसाठी. एंड यांनी प्रॉब्लेम काय?
दोन्ही चेक करतं, दोन्ही ट्रू पाहिजे तरच ट्रू होईल. आता दोन्ही टाईम 5 आणि 10 दोन्ही टाईम ते येऊ शकत नाही. एका वेळी एकच होईल. याच्या अगेन्स्ट अजून एक कीवर्ड बघितलं होतं आपण. ऑर. आयदर हे किंवा हे. नाही तर आपण ऑर वापरू शकतो. ठीक आहे. आय 5 असेल किंवा 10 असेल किंवा 15 तिघांपैकी एक जरी ट्रू असेल, आपला तो ऑरचा ट्रुथ टेबल ट्रू होऊन जातो. ठीक आहे. मग इथे आपल्याला काय वापरावं लागेल मल्टिपल कंडिशनसाठी ऑर वापरावं. इफ आय इक्वल टू तुमचा 5 असेल ऑर ऑर आय इक्वल टू 10 असेल ऑर आय इक्वल टू 15. ठीक आहे. ऑरचा पण डेमो इथे होऊन जातो. कुठल्याही पोझिशनला असेल 5, 10 किंवा 10 किंवा एक वेळे तरी येणार आहे. 5 येणार आहे, 10 येणार आहे, 15 येणार आहे. मग हा आता 3 वेळा प्रिंट करेल. 5, 10, 5, 10, 15. आलं लक्षात? लक्ष देतंय? दोघांचा कीवर्ड. काय यूज बघतो आपण? फॉर लूप बघितलं. फॉर लूपचे तिन्ही फॉर्मॅट बघितले. ब्रेकचा यूज एक्झिक्युशन स्टॉप करायचं असेल प्रतिकूल कंडिशनसाठी ब्रेक वापरा. कंडिशन चेक करून पण पुढे कंटिन्युटीमध्ये ठेवायचं असेल तुम्हाला काय वापरायचं? कंटिन्यू. मग आता अजून एक दिलेला पास. कधी-कधी होतं काय, की आपण एखादं लूप बनवून ठेवतो. ठीक आहे. पण सध्या आपल्याला काही माहीत नाही, की काय करायचं की नाही. तर त्यावेळी तुम्हाला पास वापरावा लागतो. पासचा यूज काय राहतो तुम्हाला समजेल. की नॉर्मली तुम्ही प्रोग्रामिंग करताय, मोठे-मोठे प्रोजेक्ट करताय आणि तुम्ही एक लूप बनवून ठेवलाय फॉर आय इन रेंज सपोज एक रेंज वगैरे बनवून ठेवलेलं आहे 100 नंबरसाठी. पण पुढे करायचं काय तुम्हाला अजून सुचत नाहीये. तुम्ही फॉर लूप वापरू की अजून काही कंडिशन प्रोग्रामिंग करू की तुम्ही फक्त एवढं बनवून ठेवलं. तर त्याला तो एरर देईल. ठीक आहे. तो म्हणेल ॲट तुम्ही काहीतरी लिहा. काहीच लिहीत नाही इथे पुढे. एखादं प्रिंट स्टेटमेंट टाकून ठेवा किंवा एखादी इफ कंडिशन लावा, काहीतरी करा. पण जेव्हा तुम्हाला काहीच करायचं नाहीये, डू नथिंग त्यावेळी काय करा, पास. पासचा अर्थ असेल टू डू नथिंग. काहीच करू नका, सिम्पली पास करू. ठीक आहे? तिन्ही काय झालं? प्रिंट लिहिलं मी तिथं. काय लिहायचं का? फॉर लिहायचं. ठीक आहे? फॉर. फॉर आय इन रेंज. त्याला कमेंट करतो तरी तो एरर देईल. तुम्हाला वाटेल की प्रिंटमुळे एरर होतो. ठीक आहे? नो प्रॉब्लेम. इथे काय लिहायचं तुम्हाला पास. काहीच करायचं नसेल तर काय वापरा? पास. तिन्ही कीवर्डचा यूज करतोय. ब्रेक, स्टॉप करा एक्झिक्युशन, कंटिन्यू, कंडिशन चेक करून पुढे कंटिन्यू मध्ये ठेवा. पास, काहीच करायचं नसेल तर पास. ठीक आहे? फॉर लूपमध्ये तिन्ही याचा वापर केला. लक्षात आलं? व्हाईलचं पण काम सेमच आहे. फॉरचं पण काम सेमच आहे. आणि नेक्स्ट लूप. व्हाईलचा आपण एक डेमो बघू. ठीक आहे? याच्यामध्ये डू व्हाईल नसतो हां, सी पायथॉनमध्ये. तुम्ही म्हणसाल ते सीमध्ये डू व्हाईल होती, इथं नाही. सिम्पलचा एक व्हाईल लूप आणि एक नेस्टेडचं एक एक्झाम्पल देऊ. आपले 2 पॉइंट जे आहेत ते व्यवस्थित होऊन जातात. मंडेपासून स्ट्रिंगवर काम करू. स्ट्रिंग खूप इंटरेस्टिंग आहे आणि 100% त्याच्यावर एक्झाममध्ये क्वेश्चन पण येतो आणि प्रोग्राम पण येतच असतो. आणि त्याचे बिल्ट इन फंक्शन्स आहेत ते पण आपण बघायचे. एक व्हाईलचा डेमो बघू. आता बेसिक डिफरन्स सांगता येईल व्हाईल आणि फॉर लूप मधलं? काय? व्हाईल कधी वापरावा, फॉर लूप कधी वापरावा? हं? दोघांचं काम काय? फॉर लूप आणि व्हाईल लूप. फॉर लूप पण रिपिटेशनसाठी वापरतात. व्हाईल पण वापरतात. मग असं काय एक्झाम्पल? फॉर लूप कधी वापरावा किंवा व्हाईल लूप कधी वापरावा? हां, बरोबर. नंतरच ते प्रिंट होतं. फॉर लूपमध्ये फॉर लूपमध्ये कधी वापरायचे जेव्हा तुम्हाला स्टार्ट कुठून करायचं आहे, कुठपर्यंत जायचं आणि एंड कुठे करायचं हे कळतं. ठीक आहे. व्हाईल कधी वापरायचं आहे, जेव्हा तुम्हाला याला स्टॉप कधी करायचं आहे, कुठल्या सिच्युएशनला करायचं हे माहितीच नाहीये किंवा कधी तो थांबणार आहे हे पण माहीत नाहीये. त्यावेळी तुम्ही काय वापरा? व्हाईल. ठीक आहे. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल असं आहे, की तुम्ही अजून जावामध्ये जे केलंय का कधी?
जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी वगैरे नाही. तर तुम्ही पुढे जाऊन करशाल तेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली व्हाईलचा रन टाईम यूज कळेल, की व्हाईलचं होतं काय सपोज तुमच्याकडे एक डेटाबेस आहे. त्याच्यामध्ये टेबल आहे, त्याच्यामध्ये रेकॉर्ड्स 100 रेकॉर्ड. पण याच्यात कंटिन्युटीमध्ये ना रजिस्ट्रेशन होत जाते आणि याचे काउंट वाढते. मग व्हाईलचा वापर इथे करता येतो rs.next. म्हणजे रिझल्ट सेटमध्ये जेवढे रेकॉर्ड आहे तोपर्यंत तुम्ही त्याचे नाव, गाव प्रिंट करता. पण rs.next डिपेंड कशावर आहे? तुमचे किती रजिस्ट्रेशन होतं. आधी 10 होते तरी हा लूप चाललाय. आधी तुमचे 100 झाले तरी हा लूप चाललाय. तुमचे 1000 झाले तरी हा लूप चाललाय. या ठिकाणी फॉर नाही वापरतात. फॉरमध्ये तुम्ही ऑलरेडी देऊन ठेवलेले आहे 100. उद्या जाऊन 1000 रजिस्ट्रेशन झाले तर तुम्हाला कोडमध्ये येऊन जाऊन 1000 करावं लागेल, आहे ना? पण व्हाईलमध्ये करायची गरज आहे नाही. जेवढे डेटा वाढेल त्याच्यानुसार तो प्रिंट होईल. व्हाईल ट्रू जोपर्यंत ट्रू आहे तोपर्यंत लूप एक्झिक्यूट. ठीक आहे? आणि सिंपल व्हाईलचं असं होतं जे फॉर लूप तुमचे असं इनिशियलायझेशन, कंडिशन्स, इन्क्रिमेंट आणि डिक्रिमेंट जे हॉरिझॉन्टली होतं. व्हाईल लूपमध्ये ते तुम्हाला व्हर्टिकली मेंटेन करावं लागतं. तुम्हाला आधी इनिशियलायझेशन द्यावं लागतात. व्हाईलमध्ये कंडिशन द्यावं लागतं आणि इतर आयदर इन्क्रिमेंट किंवा डिक्रिमेंट करावं लागतं. ठीक आहे? व्हाईलमध्ये इन्क्रिमेंट, डिक्रिमेंट करणं कंपल्सरी आहे. हे जर नाही केलं तर तो इन्फिनिटीमध्ये चालला जातो. ठीक आहे? लूप ब्रेक होणारच नाही. चालतच जाईल एक्झिक्युशन. ठीक. दोघांचं काम तेच आहे. रिपिटेशन गोष्टी प्रिंट करण्यासाठी. व्हाईलचा थोडासा अँगल वेगळा आहे, की जोपर्यंत कंडिशन आपल्याला फिक्स माहीत नाही कधी स्टॉप होणार आहे, काय होणार आहे, तेव्हा तुम्ही व्हाईलकडे जायचं. सिंटॅक्स सोपा आहे. तो आधी इनिशियलाइज करावा लागेल मला. फॉर एक्झाम्पल मी एक नंबर घेतो i इक्वल टू 10. सॉरी n इक्वल टू 10. मी इथे लिहिलं व्हाईल लूप. इथे मला एखादी कंडिशन टाकावं लागेल. मी सिंपल काय करतो व्हाईल n सपोज त्याला व्हाईलला रॉंग पण करायचं ना. व्हाईल n इक्वल टू n ग्रेटर दॅन 1 करू आपण. n ग्रेटर दॅन इकडे 1 करतो. ठीक आहे. आणि इथे कंडिशन टाकतो लेस दॅन. आता जर मी हा प्रोग्राम रन केला, किती वेळा एक्झिक्युटिव्हला? हं? कसं आउटपुट येईल? 1 येईल. परत बघा. n ची व्हॅल्यू किती आपली? 1. कंडिशनमध्ये चेक केल 1 लेस दॅन 10. बरोबर आहे. बरोबर असेल तर तो कुठे येईल? व्हाईल लूपमध्ये एंटर मारेल. हा प्रिंट करेल. त्याच्यानंतर परत चेक करेल. i ची व्हॅल्यू किती आहे? 1. 1 लेस दॅन 10 प्रिंट केलं. परत चेक करेल 1 लेस दॅन 10 प्रिंट करेल. काय करत राहील? प्रिंटच करत राहील तो. तो बंद कधी होईल? प्रत्येक वेळेस कंडिशन ट्रू आहे ना. व्हाईलचा यूज काय? जोपर्यंत ट्रू आहे, एक्झिक्यूट करत राहा, एक्झिक्यूट करत राहा. थांबूच नको. हे जर मी प्रोग्राम रन केलं, हा थांबायचं नाव घेणारच नाही. ठीक आहे? कारण याला थांबायचं कुठे? त्याला सांगितलंच नाही आपण. कीप ऑन एक्झिक्यूट. इन्फिनिटीमध्ये जाईल. ठीक आहे? मग याला थांबवणार कसं आपण? आफ्टर प्रिंट केल्यानंतर इथे आपण त्याला सांगू, की जी n ची व्हॅल्यू आहे ती वाढवून टाकायची. हे बघा, लक्षात आलंय का काय केलंय आपण? ठीक. आता 1 मिनिटासाठी अजून थोडंसं ट्विस्ट करू. मी इथे लेस दॅन पेक्षा ग्रेटर दॅन. आता काय आउटपुट येईल? आउटपुट काय येईल? हं? कंडिशन फॉल्स. तो लूपमध्ये जाईल का? जाणारच नाही. संपलं. आता मी इथे हे केलं. कंडिशन ट्रू आहे. पण ट्रू झाली की तो ट्रूच राहतोय ना. त्याला आपल्याला कुठेतरी जाऊन फॉल्स करणं आहे. ट्रू झाल्यामुळे ना तो याच्या बाहेर येताच येत नाही त्याला. कंटिन्युटीमध्ये प्रिंट होतं. त्याला फॉल्स कसं करणार आपलं? n ची व्हॅल्यू 1-1 ने वाढवत जाऊ. पहिले टाईम प्रिंट होईल i ची व्हॅल्यू येते n, n ची व्हॅल्यू येते 1. दुसऱ्या टाईमला 2 होईल, 3 होईल, 4 होईल. एका लेव्हलला जाऊन n ची व्हॅल्यू 11 होईल. ठीक आहे. आणि जेव्हा तो 11 होईल म्हणजे i 11 झाल्यानंतर 11 जे आहे तुमच्या 10 पेक्षा मोठा आहे. सुरुवातीला हा i होता तुमचा 1, 1 लेस दॅन 10 ठीक आहे, प्रिंट झालं. इथे n ची व्हॅल्यू काय झाली आता?
2. परत 2 लेस दॅन 10 रन होईल. 3 लेस दॅन 10 रन होईल. एक लेव्हलला जाईल 10 लेस दॅन 10 आहे का? नाही. इक्वल टू. मग तो काय होऊन जाईल इथे? फॉल्स. फॉल्स झालं बाहेर. ठीक आहे? अजून बेटर वे समजायचं असेल, आपण एक काम करू. हं? हां. इथे एन प्लस प्लस शॉर्ट हँड असाइनमेंट इथे लवकर ॲक्सेप्ट होत नाही. बघून घ्या. नाही घेत. ठीक आहे. ते याच्यामध्येच याचा काहीतरी सिंटॅक्स वेगळा आहे. प्रत्येक प्रोग्रामिंगचा ना काही ना काही कॉपीराइट असतं. ते म्हणतात की हमारी देन है, तो तुम नहीं यूज कर सकते. मग काही प्रॉब्लेम. म्हणून तर हा ब्रॅकेट वगैरे वापरत नाही मी तर. नाहीतर ह्याला ब्रॅकेट वापरायला काय झालं? ठीक आहे. तो प्रॉब्लेम. सो हे नाही चालत. मी आधी पण वापरून बघितले म्हणून मी डायरेक्टली असं लिहित असेल. एन इक्वल टू एन प्लस 1. एक ने इन्क्रिमेंट. ठीक आहे. आणि याच्या बाहेर जर मी लिहिलं तर तो एक्झिट होऊन जाईल. ठीक आहे. नॉर्मल. नॉर्मल फ्लो कधी प्रिंट होईल? पूर्ण तुमचं एक्झिक्युशन झाल्यानंतर. हे बघा. 10 झाल्यानंतर जेव्हा तो फॉल्स होईल तेव्हा तो लूपच्या बाहेर येईल आणि इथे जाऊन प्रिंट करेल. तर हा तुमचा सिंपलसा व्हाईल डेमो. फॉर लूप तिन्ही फॉर्मेशन्स, एक पॅरामीटर, 2 पॅरामीटर, 3 पॅरामीटर, ब्रेक कंटिन्यू पास आणि एक व्हाईलचा डेमो. आता एक पॉइंट राहतोय तुमचा नेस्टेड लूपमध्ये. नेस्टेड लूपचं सिंपल आहे. नेस्टेड लूपचा असा अर्थ असतो की लूपमध्ये लूप. 2 लूप. ठीक आहे. बेस्ड ऑन त्याचा सिंपलसा डेमो तो नेहमी फॉर लूपचेच वापरले जातात. आता समजून घ्या तो एक पॉइंट आहे छोटासा आणि सिंपल आहे. एक फॉर लूप समजला असेल तर दुसरा फॉर लूप ऑलरेडी समजेल. मी नेस्टेड फॉर नसेल एक फॉर लूप आपल्याला माहिती आहे. फॉर मी आय करतो इन रेंज RANGE रेंज. पहिला फॉर लूप सपोज मी 1 ते 5 नंबर प्रिंट करतो. इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे? सिंपल. आय प्रिंट केलं. Yes. सही. आता मला करायचं काय? मला एखादा असा आउटपुट प्रिंट करायचा असेल, तर तो कसा करता येईल? मला असं स्टार, स्टार प्रिंट करायचं. 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2 असं आउटपुट प्रिंट करायचं. याला कसं प्रिंट करायचं? मी इन्स्टेड ऑफ आय तिथं स्टार प्रिंट करू शकतो. करता येईल. मी आयच्या जागी स्टार केलं. डबल कोटमध्ये करावं लागेल. स्ट्रिंग आहे. पण हा प्रिंट किती वेळा करेल? उगा ठीक आहे. म्हणजे जो पहिला बाय डिफॉल्ट जो सिंगल लूप असतो ना, तो कॉलमनुसार वर्क होतो किंवा लूपनुसार वर्क. आता एक फॉर लूपने तर पूर्ण पॅटर्न प्रिंट होणार नाही. त्यावेळी आपल्याला 2 पॅटर्न येईल. ठीक आहे. आता फॉर लूपमध्ये मी अजून एक फॉर लूप घेतो. फॉर फॉर आय इन रेंज इथे परत काय लिहितो मी 1, 5. जो पहिला फॉर लूप आहे, याला आपण आउटर फॉर लूप म्हणतो. आउटर लूप. ठीक आहे. तो तुमचा रो साठी. दुसरा जो फॉर लूप आहे, त्याला इनर फॉर लूप म्हणतात. इनर लूप. तो तुमचा काय असतो? कॉलम. रो आणि कॉलम. ठीक आहे. याला मी आता इंडेंटेशन लिहितो. थोडं फॉर्मॅट सेट करावं लागतं. एक नवीन कीवर्ड पण तुम्हाला समजेल इथे. लक्षात येतंय? आता जर मी याला रन केलं, बघा स्टार, 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 स्टार आले पॅटर्नमध्ये. पण ते कसे आले? एका लाईन. मग आपल्याला न्यू लाईनला पण जायचं. ह्याला फॉर्मॅट पण प्रिंट करायचं. तर न्यू लाईनला प्रिंट करण्यासाठी मी ह्या फॉर लूपच्या बाहेर जाईल. बाय डिफॉल्ट फक्त जे मी तुम्ही प्रिंट जरी केलं ना, तो काय करतोय? न्यू लाईनला चालला जातो. न्यू लाईन आलेले आहेत. ठीक आहे. पण हे जे पहिले 4, 4, 4 पॅटर्न आहे, ते परत सेकंड लाईनला येते. तुम्हाला जर ते एका लाईनीत प्रिंट करायचं असेल, Pythonमध्ये एक कीवर्ड त्याला एंड म्हणतात. END एंड. याचा अर्थ असा होतो, की जो पॅटर्न आहे तुमचा 1 ते 4 चा, एका लाईनीत पूर्ण प्रिंट करा.
परत नेक्स्ट लाईनला चालले जा. परत दुसरा पॅटर्न एका लाईन प्रिंट करा. परत नेक्स्ट लाईनला चालले जा. मग असं एक-एक पॅटर्न जर आपण प्रिंट करत गेलो, तर तो एका लाईन ठीक आहे. एक एक्झाम्पल तुम्हाला देता आलं पाहिजे एक्झाममध्ये नेस्टेड फॉर लूपचे. बघा करतो काय आपण लक्षात घ्या इथे. सगळ्यात अगोदर आपण काय केलंय, एक आउटर लूप आहे आपल्याकडे. ठीक आहे. हा किती जनरेट होणार आहे? 1 ते 4 पर्यंत. म्हणजे 4 स्टार आपले प्रिंट होणार आहे. अजून एक स्टार इथे. ठीक आहे. पहिल्या वेळेस काय होतं, पहिला हा लूप तुम्ही म्हणजे 1 तुमच्याकडे रो 1 म्हणजे हा तुमचा रो झाला. असा पॅटर्न तुम्ही जनरेट करू शकता. ठीक आहे. याच्यात रो हा झाला तुमचा रो 1, रो 2, रो 3. हे तुमचे काय झाले? कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3, कॉलम 4. राइट? द फर्स्ट स्टार येईल तुमचा हा रो 1 आणि कॉलम 1 चा. तुम्हाला मॅट्रिक्स माहिती आहे ना? कसा असतो तो? मॅट्रिक्सचा रेशो कसा असतो? सपोज हा 1, 2, 3 हा 1, 2, 3. तर पहिला तुमचा काय असतो? 0, 1, 2 असायचा पण 1. हा काय असतो तुमचा 1, 1. हा काय असतो तुमचा 1, 2, 1, 3. हा 2, 1, 2, 2, 2, 3. Then 3, 1, 3, काय 2 आणि 3, 3. ठीक आहे. एक्झॅक्टली सेम हा हो. म्हणजे हे तुमचे काय झाले, हे तुमचे कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3, तुमचा रो 1, रो 2, रो 3. हे जनरेट करण्यासाठी आपल्याला एक आउटर लूप जो ॲज अ रो वर्क होतो, ठीक आहे. आणि जो इनर लूप आहे तो ॲज अ काय वर्क होतो तुमचा कॉलम 1. हा तुमचा रो 1 हा तुमचा कॉलम. तर तुमचा हा जनरेट होतो 1, 1 तेव्हा हा एक स्टार जनरेट होतो इथे. ठीक आहे. मग सेकंड टाईम कसं होतं, एकदा की तो लूपमध्ये आला, हा किती वेळाचे प्रिंट होईल? 4 वेळा ना. म्हणून हे 4 स्टार प्रिंट होतात. तर त्याच्यानंतर परत पुढे जा. आय ची व्हॅल्यू किती झाली आता 2. तो आला सेकंड लाईनमध्ये. सेकंड लाईन आल्यानंतर हा किती वेळा लूप होणार आहे? 4 वेळा. परत गेला तर 3 नंबर. परत किती वेळा? ओके. असं करून तर पूर्ण स्टार पॅटर्न काय करतो तुमचा प्रिंट करतो. लक्षात आलं? सिंपलच आहे. नेस्टेड लूपचा डेमो विचारला की तुम्हाला ॲट एक असं इनर लूपमध्ये 2-2 लूपमध्ये जनरेट करून तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे. अजून एक छोटासा पॅटर्न घेतो. हे डिलीट करू. आता आम्ही इक्वली घेतलेले आहे. वरती पण 5 खाली पण 5. तर तुम्हाला एक-एक सेम ठेवायचे. फक्त जे वरचे लूप आहे त्याच्यामध्ये एक-एक ॲड करत जायचे. म्हणजे तुम्हाला जनरली असा पॅटर्न प्रिंट करायचा असेल. पहिला 1 राहील, त्याच्यानंतर 2 राहील, त्याच्यानंतर तुमचे असे 3 राहतील, त्याच्यानंतर तुमचे असे 4. याचा अर्थ हा जो आहे, आपला जो इनर रो कॉलम जो आहे ना फिक्स ठेवायचा आहे. एकच. फक्त जे रोचे काउंट आहे, पहिल्या कॉलमच्या वेळेस 1 प्रिंट होईल, दुसऱ्या रोच्या वेळेस 2, तिसऱ्या रोच्या वेळेस 3, याच्या वेळेस म्हणजे याच्या ठिकाणी आपल्याला फक्त जो पहिला रोचा आहे ना, त्याचा काउंट 1 ने इन्क्रिमेंट करावा. म्हणजे कसं करणार आता सिंपल 5 चा तो स्टार हे जनरेट होतं. मी इथे फक्त आय ची व्हॅल्यू 1 ने वाढवतो. मी इथे तो वेगळा व्हेरिएबल घ्यावा लागेल मला ते. नाहीतर कॉन्फ्लिक्ट. सेम होतं. आता काय होईल, आय ची व्हॅल्यू 1-1 ने इन्क्रिमेंट होईल. बट कॉलम तुमचे फिक्स राहतील. कॉलम एकच आहे. पहिल्या वेळेस 1 स्टार, दुसऱ्या वेळेस 2 स्टार. कारण आय ची व्हॅल्यू प्रत्येक वेळेस काय होते, वाढत जाते. ठीक आहे. हे एक लूप आहे. नेस्टेड लूप. एक एक्झाम्पल तुम्हाला देता येईल. याचा तुम्ही वापर करू शकता. तर इथे गोष्टी आपल्याला 3 पॉइंट्समध्ये कव्हर झालेल्या हळू-हळू. बेसिक पासून आपण स्टार्ट केलेलं कंडिशनल स्टेटमेंट, व्हाईल, फॉर लूप, नेस्टेड व्हाईल आणि ब्रेक, कंटिन्यू, पास. या सगळ्यांचा वापर प्रत्येक वेळेस आपल्याला लागणार आहे. ब्रेकचा, कंटिन्यूचा, लूपचा, व्हाईल लूपचा, स्ट्रिंगसाठी लागेल, लिस्टसाठी लागेल. या सगळ्यांमध्ये या सगळ्यांचा वापर डायरेक्टली, इनडायरेक्टली होऊन जाईल. म्हणजे प्रत्येक वेळेस ते रिपीट होणार आहे. फक्त सिंटॅक्टिकली आणि कन्सेप्टिकली लक्षात राहू द्या. फॉर लूप कसा वर्क होतो, व्हाईल लूप कसा वर्क होतो, ठीक आहे. ब्रेकचा यूज काय, कंटिन्यू यूज काय, लक्षात आलं? प्रॅक्टिकली पण एक्झाममध्ये विचारलं का तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं आहे, सॅम्पल कोड्स आणि थेरॉटिकल थोडंसं लिहायचं. कसं लिहितं, कसं वर्क होतं. ठीक आहे. आधी सिंटॅक्स द्यायचं,
एक्झाम्पल द्यायचं, मग त्याचं छोटंसं डिस्क्रिप्शन. ठीक आहे. तर पुढचं आपण मंडेपासून स्ट्रिंग वगैरे करणार आहे. तुम्हाला लॅपटॉप वगैरे घेऊन यायचं असेल तर घेऊन या. जे झालंय ते प्रॅक्टिस करून बघा घरी आणि इथे कुठपर्यंत डाउट जो पण आहे, तो मंडेला आधी विचारा. मग आपण पुढचं कंटिन्यू. ठीक आहे?